असे पैसे मी मॅट साठी भरलेले आहेत. मी आहे अपूर्वा आणि आज आपण आलेलो आहोत आपल्या राजश्री आईकडे, ज्या राहतात वडार वस्ती विश्रांतवाडी पुणे ह्या ठिकाणी. आपण आईला विचारून घेऊया की आईने ही जी मॉम मॅट आहे ही आपल्या घरी घेण्याचा निर्णय का घेतलेला आहे. नमस्ते आई. माझं नाव राजश्री माणिक पवार. मला चालताच येत नव्हतं, म्हणजे शिर आखडल्यामुळे पाय सारखे दुखत होते. किती वर्षापासून आई तुला हा त्रास होतो? लॉकडाऊन पासून हा त्रास चालू आहे. बरं, लॉकडाऊन पासून आईला आपल्या हा त्रास चालू आहे. आणि आई तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली ह्याच्यावरती? पंचकर्म केले, दवाखाना केला, भरपूर सगळीकडे फिरले. शेवटी आतापर्यंत तरी साधारण किती खर्च केला असेल? भरपूर गेले, तरी 1 लाखाच्या पेक्षा वर गेले असतील. बापरे, म्हणजे आईने लॉकडाऊन पासून आईला हा त्रास आहे. आणि त्यांनी अक्षरशः म्हणतात सुद्धा की जेव्हा ते येत होते आपल्याकडे थेरपीला, तर त्यांच्यामध्ये आपण बघितलं की त्यांना पायाने नीट चालताही येत नव्हतं. पाय ओढत ओढत असं त्या यायच्या नेहमी. आणि नेहमी असं की डोळ्यामध्ये पाणीच असायचं की आज खूप त्रास होतोय, आज खूप दुखतंय. आपण आईला तरी धीर देत होतो, सांगत होतो की नाही बाबा थेरपी रेग्युलर कर, तुला थेरपीने नक्कीचपणे फरक पडेल. आणि आई आता तू थेरपीला येऊन किती दिवस झाले? आता कमीत कमी झाले असतील, वर्ष झालं असेल. वर्ष आईला आपल्याकडे झालेला आहे थेरपी घेऊन. आई, या वर्षभरामध्ये काय फरक पडला? भरपूर फरक पडला. म्हणजे मी आता थोडं चालती व्यवस्थित, थोडंफार. बिलकुल चालायला येत नव्हतं मला. म्हणजे पहिला जो पाय त्यांना फिरवून टाकावा लागायचा, तो आता थेरपी घेतल्यापासून त्या व्यवस्थित चालू शकतात. फक्त एवढं की दुखतात, पाय दुखतात. म्हणजे अजून 100% नाही आपण म्हणा, पण त्या 100 त्यांना 70% तरी फरक पडलेला आहे. आई, आज तू मॉम मॅट तुझ्या घरी घेतलेली आहे, ही मॅट कोणासाठी आणि का म्हणून घेतलेली आहे? माझ्यासाठीच घेतलेली आहे. घरी कोण कोण असतं? मी, माझं पोरगा आणि माझी सून. 3 जण असतात घरामध्ये. त्यांना काही त्रास? त्यांना काही नाही त्रास. त्यांना काही त्रास नाही. आई जी आहे, आईचं तुम्ही घर पाहू शकता की आईचं दिवसभर त्या टपरीवरती बसणं असतं. त्यांची छोटीशी टपरी आहे त्यांच्या घरामध्ये आणि त्या घरगुतीच असतात. त्यांनी सांगितलं की मला त्या टपरीमुळे कुठे जाताही येत नाही. पाय इतका दुखत राहतो की मला दिवसा काही जाणवत नाही, पण रात्रीचा पाय खूप जास्त प्रमाणात दुखून येतो. पण त्यावेळी माझ्याकडे बाहेर फिरल्याशिवाय काहीच म्हणजे कुठलंही साधन नाहीये. तर त्यांनी असा विचार केला की जर मॉम मॅट घरी जर असेल तर मला जे वेळ सेंटरमध्ये देता येत नाहीये, तो वेळ मी घरामध्ये देऊ शकते आणि घरी कित्येक वेळ सुद्धा मी थेरपी ही घेऊ शकते. बरोबर आहे आई? अजून काय सांगशील तू? तू ह्या पैशांची मॅनेजमेंट कशी केली, कशी काय जुळवाजुळव केली? थोडे थोडे तरी दिले पैसे मी, थोडे 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 सरांनी घेतले ते पैसे. आईची कंडिशन आपण बघतो. आई नेहमी म्हणते की माझी परिस्थिती अशी नाहीये की मी मॅट, एवढी महागडी मॅट घेऊ शकते, पण माझ्या मनामध्ये खूप इच्छा आहे की ही मॅट माझ्या घरात यावी. आज आपण जर घर बघतोय तर घर अक्षरशः गळतंय. आईने मगाशी सांगितलं की हे घर एवढं गळतंय ना की आम्हाला कुठे बसावं आणि कुठे राहावं ह्या गोष्टी कळत नाही. पण आज घराची जर मी दुरुस्ती करायला गेली तर त्याच्यामध्ये मला 1,00,000-2 लाख रुपये तरी खर्च मला सांगितलेला आहे, पण तेवढा खर्च मी करू शकत नाही. पण आज त्या आईने त्या स्वतःच्या आरोग्यासाठी एवढी महागडी वस्तू त्यांनी घेतलंय. आणि अक्षरशः त्यांनी जर बघितलं तर त्या टपरीमध्ये जी 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये जे काही गुगल पे त्यांना येतोय, किंवा जे काही गोष्टी त्यांना मिळत आहेत त्याच्यातून त्यांनी त्या मॅनेज केलेल्या आहेत. आताही त्या सांगत होत्या की जर माझ्याकडे आरोग्य असेल तर मी असे कित्येक घरं घेऊ शकते, पण माझं आरोग्य मला नीट व्हावं आणि त्यासाठी सगळ्यात पहिल्या प्रायोरिटी माझी ही मॉम मॅट आहे. बरोबर आहे आई? हो, बरोबर आहे. तर आईने खूप मोठा डिसिजन असा घेतलेला आहे. धन्यवाद आई की तू आमच्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि ही मॅट तुझ्या घरी घेतलेली. तू सेंटर बद्दल काय सांगशील? 1 नंबर आहे सेंटर, नंबर 1 आहे. तसं त्या येतात सेंटरला, रेग्युलर सुद्धा आपल्याकडे आहेत त्या. खरंच सेंटरमध्ये त्या आल्या की त्या म्हणतात की हे माझं माहेर आहे. कारण आई वडिलांची साथ सोडल्यापासून त्या म्हणतात की बहीण भाऊ सगळे, असं नातेवाईक कोणीही नाही. पण आता ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा तिला खरंच आधाराची गरज पाहिजे त्यावेळी तिच्या सोबत असं कोण नाहीये. ज्यावेळी आपल्याकडे आपले सुरज सर आले होते, त्या सुरज सरांनी सांगितलं होतं त्यांना की तू माझी बहीण आहेस आणि माझ्या बहिणीने माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि ही मॅट नक्कीच तुला आरोग्य द्यायला मदत करणार आहे. बरोबर आहे आई? आई, तू एवढी छान माहिती दिल्याबद्दल खरंच धन्यवाद. नमस्ते. नमस्ते.